महाराष्ट्रात सर्वाधिक काळ आमदार असलेले शेकापचे ज्येष्ठ नेते गणपतराव देशमुख यांचं सोलापूरमध्ये प्रदीर्घ आजाराने निधन झालं। ते 95 वर्षांचे होते। गणपतराव देशमुख यांनी आयुष्यभर हजारो कार्यकर्ते जोडले आणि त्यांच्या राजकारणातल्या यशस्वी कारकिर्दीचं नेमकं तेच गमक होतं। अत्यंत साध्या राहणीमुळे सर्वसामान्य माणसांना ते नेहमीच आपले वाटत। गणपतराव देशमुख यांनी तब्बल 54 वर्ष सांगोला मतदारसंघाचं विधानसभेमध्ये प्रतिनिधित्व केलंय। तर सोलापूर जिल्ह्यातल्या या मतदारसंघातून त्यांनी तब्बल 11 वेळा विक्रमी विजयही मिळवला आणि एकाच मतदारसंघातून विधानसभेवर अशा सर्वाधिक वेळा निवडून येण्याचा हा विक्रम फक्त आणि फक्त त्यांच्याच नावावर आहे। गणपतराव देशमुख यांचं पार्थिव आज त्यांच्या मूळ गावी सोलापुरातल्या पेन्नूर गावी पोहोचलंय। आफताब शेख आपले प्रतिनिधी सध्या आहेत आपल्यासोबत। आफताब, खरं तर पक्षनिष्ठा आणि विचारधारा अशा आदर्शवादी राजकारणाचा पायंडा गणपतराव देशमुख यांनी राजकारणात पाडलाय। एक पर्व हरपून गेल्याची भावना आहे। त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होणार आहेत। कोणकोणते नेते येऊ शकतात? निश्चितच खरं तर राजकारणातील भीष्माचार्य असं ज्यांना म्हणतात किंवा विधानसभेचं विद्यापीठ असं म्हटलं जायचं गणपतराव देशमुख यांना। आदरणीय आबांवरती 15 तारखेला सोलापूरच्या सहकारी रुग्णालयामध्ये उपचार सुरू होते। खरं तर 15 दिवस त्यांच्यावरती उपचार चालले, मात्र अखेर त्यांची झुंज काल यशस्वी ठरली आणि त्यांनी काल अखेरचा श्वास घेतला। 10 ऑगस्ट 1926 रोजी त्यांचा जन्म झाला होता आणि मोहोळ तालुक्यातल्या ज्या पेनूर गावामध्ये त्यांचा जन्म झाला होता त्या जन्मगावी आता त्यांचं पार्थिव शरीर आणण्यात आलेलं आहे आणि गावकरी जे आहेत अत्यंत शोकाकुल वातावरणामध्ये त्यांचं अंत्यदर्शन घेत आहेत। गणपतरावांबद्दल जसं तुम्ही सांगितलं की अजातशत्रू असा हा व्यक्तिमत्व होता। राजकारणाच्या पलीकडे जाऊन काम करणारा, प्रत्येकाला आपलासा वाटणारा हा व्यक्ती होता। त्यामुळं ग्रामस्थ जे आहेत ते भावनाधीन झालेले आहेत। पाणावलेल्या डोळ्यांनी ते अंत्यदर्शन घेत आहेत आणि अनेकांनी आपल्या आठवणी या ठिकाणी सांगितल्या। ज्यावेळेस मंत्रालयामध्ये कोणी काम आपलं घेऊन जायचं, खरं तर 2 वेळा ते मंत्री देखील राहिलेले, पुलो सरकारमध्ये ते मंत्री होते। काही गावकऱ्यांची जेव्हा काम असायचे ते जाऊन सांगायचे की मी पेनूर गावातून आलोय, तर हक्काने आबा त्यांची विचारपूस करायची अशा आठवणीतल्या ज्येष्ठ मंडळी सांगतायत। अनेक आता स्थानिक आमदार जे आहेत यशवंत माने या ठिकाणी पोहोचलेले आहेत, त्यांनी देखील आता अंत्यदर्शन घेतलेलं आहे। आणि जसं तुम्ही प्रश्न विचारला की कोणकोणते नेते येऊ शकतात, तर सोलापूरचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे असतील, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची देखील येण्याची चर्चा आहे आणि यासोबतच अनेक नेते जे आहेत ते स्थानिक सगळे आमदार असतील, हे सगळे सांगोला जो विधानसभा मतदारसंघ आहे त्यांच्या आत्ताचं सध्याचं राहतं जे घर आहे त्या ठिकाणी येणार आहे। सकाळी 8 वाजता पेनूर येथून पार्थिव जे आहे ते सांगोल्याकडे रवाना होईल आणि त्यानंतर 11 वाजेपर्यंत साधारणतः त्या ठिकाणी सांगोल्यामध्ये अंत्यदर्शन होतील आणि 11 नंतर अंत्ययात्रा जी आहे ती निघेल आणि सांगोल्यातील सहकारी सूत मिल जी आहे त्या ठिकाणी त्यांच्यावरती अंत्यसंस्कार पार पाडण्यात येतील। आफताब, त्याविषयीचे सगळे अपडेट्स तुमच्याकडून घेत राहू। धन्यवाद या माहितीसाठी। तर गणपतराव देशमुख यांची राजकीय कारकीर्द नेमकी कशी होती ते आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूया। गणपतराव देशमुख यांची राजकीय वाटचाल अशी आहे की 1962 मध्ये सांगोल्यातून त्यांनी सगळ्यात आधी विधानसभेची निवडणूक लढवली आणि शेकापचे सर्वाधिक म्हणजे 11 वेळा ते आमदार राहिलेत। 1978 मध्ये शरद पवार यांच्या पुलोद सरकार ज्यांनी स्थापन केलं त्या मंत्रिमंडळामध्ये गणपतराव देशमुख यांनाही स्थान मिळालं। 1999 मध्येही गणपतराव देशमुख यांचा मंत्रिमंडळामध्ये समावेश होता। तर 2012 मध्ये आमदार म्हणून विधानसभेतील त्यांच्या सहभागाला 50 वर्ष पूर्ण झाल्यानं सरकारकडून त्यांचा गौरवही करण्यात आला। विधिमंडळाचं विद्यापीठ अशी त्यांची ओळख आहे आणि राजकारणातून निवृत्त होईपर्यंत त्यांनी फक्त एसटीनंच प्रवास केला होता। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।